पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुठे चाललोय आपण? कळेल। शेखर, सांगा ना मला, कुठे घेऊन चाललाय तुम्ही? तुझ्या पहिल्या नवऱ्याकडे, हं? अनिल म्हात्रे। म्हणजे कळेल। उतर। उतर, चल उतर। राजाध्यक्ष साहेब, तुमचा मुलगा म्हणतोय की ही बॉडी अनिल म्हात्रेची आहे। पण ओळख पटेल असं अजून काही मिळालं नाहीये। इन्स्पेक्टर, तेजसकडनं एक वेळ चूक होईल ओळखण्यात, पण रुपाली नाही चुकणार। सांग, कोण आहे हा अनिल म्हात्रेच आहे। मला कसं माहिती असणार शेखर? मी रुपाली, तू नीट बघून सांग, हा अनिल म्हात्रेच आहे ना? माहित नाही। मला कसं माहित असणार शेखर? किती वर्ष, 20 वर्ष झाली त्यांना बघून, मला नाही आठवत चेहरा। का कुठं बोलतेस ग? बघ ना नीट, बाबाच आहेत ते। आता तरी खरं बोल, गेलेत ते। मी नाही खोटं बोलत शेखर। खरं बोला आता, नाही तर। तेजस, शांत हो। रुपाली, नीट बघ आणि सांग, सांग हा अनिल म्हात्रेचा आहे ना? असेल, कदाचित असेल अनिल। कसं झालं हे सगळं? इन्स्पेक्टर,
हा माणूस अनिल म्हात्रेच आहे. तुम्ही पुढची प्रोसिजर सुरू करा. ओके, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल. आपण पोस्टमॉर्टम नंतर बॉडी कोणी ताब्यात घेणार आहे की? मी घेईन ताब्यात. बाबा आहेत ते माझे. पाठवते, ॲम्ब्युलन्स बोलवा. येस सर. बोला द्वैत. बाबा काय चाललंय? आहात कुठे तुम्ही? नक्की काय झालंय मला सांगा. तुम्हाला नेत्राचा फोन आला, तुम्ही लगेच निघून गेलात. मला सांगा तुम्ही आता आहात कुठे? मी येतो तिथे. नाही तू ऑफिसला असता, मी तुला न्यायला येतो. परिस्थिती अवघड आहे, पण हार नाही मानणार मी, कधीच नाही. मार्ग काढायलाच हवा यातून. सगळ्यात आधी तेजसला शांत करायला हवं, नाहीतर. रुपाली, सावर स्वतःला. तेजस गेलाय ना शेवटचं कार्य करायला. पण खरंच या सगळ्याची गरज होती का आई? म्हणजे तेजसला ना अडकवलं जात आहे या सगळ्यामध्ये. ज्या माणसाने मला आणि तेजसला रस्त्यावर आणलं, आम्ही ज्याच्यामुळे एकटे पडलो, घरातून बाहेर पडावं लागलं, ज्याला आमची पर्वा पण नव्हती, त्या माणसासाठी हे असं रडायला हवंय का आई? इतकं दुःख होण्याची गरज आहे का? रुपाली, शांत हो बघू. तुझी अवस्था मला कळतीये ग. मला कळतच नाही आई. जो भूतकाळ इतका मागे सोडून आले होते मी, तो अशा रीतीने समोर यावा. हे बघ, जाऊ दे आता ते सगळं. ज्या गोष्टी आपल्या हातातच नव्हत्या ना, त्याला तू तरी काय करणार होतीस? आता माझं ऐक तू. या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस आणि मनाला लावून घेऊ नकोस. तुम्ही खाल्लत का काही? मी खायला आणते. नाही, नको नको, मला काही नको आहे. मी आहे व्यवस्थित. काय त्या माणसाचं नाव होतं? अनिल म्हात्रे ना? मला एक सांग, तो जर पुण्यात होता तर त्यांनी कधीच तुला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्नच केला नाही? नाही आई. आणि त्यांनी जरी हे सगळं केलं असतं ना, तरी मी उभं केलं नसतं त्यांना. तो माणूस माझ्यासाठी कधीच मेला होता आई. रुपाली, शांत हो बघू. नको एवढा त्रास करून घेऊन. आजी, आजोबांना काहीतरी हवंय. ते काय बोलतायत मला कळत नाहीये. तुम्ही जरा बघता. भूक लागली असेल त्याला, बघते मी. रुपाली, आलेच मी.
काय बिघडवलं होतं हेमाने तुमचं? तिला का अडकवलं या सगळ्यात? काय विचारते मी, का केलं असं? त्रिनयना देवी आईच्या मंदिरातली कालपेटी चोरली तुम्ही. कशासाठी? त्या ग्रंथासाठी. त्या ग्रंथाने जीव घेतला माझ्या हेमेचा. त्या ग्रंथामुळे आज तुमचा नवरा गेला, कदाचित तुमचा भाऊ गेला, आणि नसेल गेला ना तर तोही जाईल. कुठला ग्रंथ? कुठला ग्रंथ? कुठली कालपेटी? आणि ग्रंथ वाचून कोणी कसं जाऊ शकतं? बस नका ही सगळी नाटकं करू माझ्यासमोर. डॉक्टरांना म्हणू दे की अनिल म्हात्रेचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय, पण अनिल म्हात्रेच्या मृत्यूचं कारण काय आहे हे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित माहिती आहे. तुमच्या पापांची शिक्षा तुम्ही वापरलेल्या प्रत्येक माणसाला मिळते. माणूस स्वतःचा नाश स्वतःच करत असतो बाईसाहेब. तुम्ही सुरू केलेल्या डावाचा शेवट सुद्धा तुमच्या चुकांमुळेच होणार आहे, आणि शेवटाला सुरुवात झाली आहे. तुम्ही तो ग्रंथ चोरायला लावलात, त्यामुळे तुम्ही नाही वाचणार या सगळ्यातून. काही बिघडवू शकणार नाहीस तू माझं. काही होणार नाही मला. काय? ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. या ग्रंथातल्या ओळी आहेत. अर्थ येतोय लक्षात? खूप मोठी चूक केली बाईसाहेब, आणि या चुकीची एकच शिक्षा आहे, मृत्यू. आता यातून नाही वाचू शकणार तुम्ही. त्यामुळे जे काही गुन्हे केलेत ते कबूल करा, कारण मृत्यू अटळ आहे. हेमाच्या मृत्यूला बाईसाहेबच जबाबदार आहेत हे नक्की, पण त्यांनी हेमाला या सगळ्यात का अडकवलं? का ती कालपेटी चोरायला लावली? काय मिळणार होतं बाईसाहेबांना तो ग्रंथ मिळून? काही कळत नाहीये. या सगळ्याची उत्तरं मिळायला हवीत. पण अद्वैत साहेबांना या सगळ्यापासून लांब ठेवायला हवं. त्यांना या सगळ्याचा काही त्रास होता कामा नये. झालं तुझ्या मनासारखं की अजून काही बाकी आहे? साहेब, नेत्रा, माझ्या लाईफ मधली प्रत्येक गोष्ट मी तुझ्याशी शेअर करतो, आणि तू एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस माझ्यापासून. बाबांनी मला सगळं सांगितलं म्हणून कळलं तरी मला, नाहीतर तू सांगितलंच नसतं, हो ना? तसं नाहीये साहेब. परिस्थिती अशी होती की मला हे सगळं. परिस्थिती अशी नव्हती नेत्रा. परिस्थिती तू क्रिएट केलीस ओव्हर थिंक करू. तसं नाहीये साहेब. कांट बिलीव्ह इट नेत्रा, तू या सगळ्यात तेजसला इन्व्हॉल्व करून घेतलंस आणि मला कळूही दिलं नाहीस. साहेब, तुम्हाला राग येणं अगदी स्वाभाविक आहे, पण मी तुम्हाला नव्हते सांगू शकत हे सगळं, कारण इट्स इनफ नेत्रा. कारण नको आहेत मला. कधीपासून सुरू आहे सगळं? सांग ना, कधीपासून सुरू आहे सगळं? नेत्रा, अनिल म्हात्रेचा शोध लागावा असं मलाही वाटत होतं, पण या सगळ्यात तू इन्व्हॉल्व होण्याची काहीच गरज नव्हती. तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? हा नेत्रा,
तेजस साहेब आले? मला तुझ्याशी बोलायचं आहे. अद्वैत साहेब खूप चिडले. तो अनिल मात्र जिवंत होता आणि ही बाई मायाशी तोंडावर थाटांत खोटं बोलली. मला सांग, तेजस अनिल म्हात्रेपर्यंत कसा पोहोचला? आज सकाळी रुपाली बाईसाहेब फोनवर बोलत होत्या. म्हणजे कोणाला तरी योगा क्लासला जायचंय असं सांगत होत्या, पण त्यांच्या बोलण्यावरून मला संशय आला. म्हणून मग मी तेजस साहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं की साहेब कोणाचाही मृत्यू होणं वाईटच आहे, पण आज ह्या सगळ्यामुळे तेजस साहेबांसमोर रुपाली बाईसाहेबांचं खरं रूप आलंय. ही खरंच खूप महत्वाची गोष्ट घडली साहेब आज. पण मला एक सांग, जर हा अनिल मात्र जिवंत होता तर आपण स्वतः मेलोय असं कागदपत्र का दाखवलं? सत्य लपवण्यासाठी खोटं बोलत राहावं लागतं साहेब, आणि तेच केलंय रुपाली बाईसाहेबांनी. खूप मोठं षडयंत्र आहे. एक सत्य लपवण्यासाठी एक खोटं बोलायचं, मग ते खोटं लपवण्यासाठी अजून एक खोटं बोलायचं, अजून एक खोटं बोलायचं, अजून एक खोटं बोलायचं, आणि असं करता करता खोट्या गोष्टींचा डोंगर तयार होतो. आणि आज हाच डोंगर उद्ध्वस्त झालाय. होते अनिल मात्रे दोषीच होते, पण ह्या सगळ्याची सूत्रधार रुपाली बाईसाहेब. साहेब इतकी वर्ष तुमच्यापासून, घरातल्या सगळ्यांपासून लपवून त्या अनिल म्हात्रेला भेटत होत्या, आणि आज त्यांना तिथे त्या अवस्थेत बघून काहीच आठवत नसल्याचं आवडला त्यांनी. अगदी आज सुद्धा भेटायला गेले होते ते त्यांना. तेजस साहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे सगळं. कोणी मध्ये पडायचं नाही. दादा दादा ऐक, शांत हो. बोल काय? शांत हो, का करतोस? थांब ना, मला 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 बोलायचंय तिच्याशी. आजी मला प्लीज तिच्याशी बोलू दे ना, थोडं बोल ना, जरा थांबा. बोल बोल ना. रुपाली, अगं काय झालं? बोल ना. तू का मी आई आहे ना तुझी, का असं वागतोयस? आई बोलायची लाज वाटते का तुला? आई अशी वागते? हा, बापाला मुलापासून लांब ठेवते? कुठली आई अशी वागते? बोल ना. का लपवलं सांग? का लपवलंस? बोल. मला आणि माझ्या बापाला लांब ठेवलंस, हे करते आई? काय ठेवलंस? ऐक ना, बाबा गेले आता. ऐक ना आई, ए गेले बघ. बाबा गेले आता. हा, शांत हो.
तेजस प्लीज. पाणी पिणे काय जा. अरे तेजस असं वागतोयस, शांत हो बघू. अशी अगं बाबा गेले माझे, माझ्या समोर जीव सोडला त्यांनी. बाबा गेले माझ्या पाण्यात. तेजस मी समजू शकते. समजू शकते. इकडेच रे, एक थांबा थांबा, एक समजू शकतेस? हा समजू शकते? हा समजून घेतलंस तर अशी वागली असतीस तू? समजून घेतलीस तर आम्हाला लांब ठेवलं असतं तू एकमेकांपासून? नाही ना, तरी पण तू ठेवलं. का केलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेजस. गैरसमज आता दूर झालेत, सगळे गैरसमज दूर झाले आता. आता बोल पटकन सर, खरं बोल पटकन. मी खरंच सांगतेय तुला. का नाही बोलत आहेस?